गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. महाराष्ट्राच्या महाउत्सवाची म्हणजेच गणेश उत्सवाची आज सांगत आहोत आणि आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. गेली 10 दिवस गणेश भक्तांनी मनोभावे पूजलेल्या गणेश मूर्तींना आज विसर्जित करण्यात येणार आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं भावपूर्ण दर्शन या ठिकाणी घेतलं जाते, त्याला निरोप दिला जातोय. गणेश भक्तांचा उत्साह आणि जल्लोष असतोच, पण त्यासोबतच पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रेमळ साधही घातली जाते. 4 ठिकाणची दृश्य आपण बघतोय आणि ही दृश्य बघितल्यानंतर थेट जाऊयात गिरगावात. गिरगावात देखील उत्सवाची रंगत वेगळीच असते. गणपती उत्सवाचा एक टोकाचा उत्साह गिरगावात बघायला मिळतो. आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. स्नेहा, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. स्नेहा, तुझ्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? नक्कीच विशाल, आपण पाहतोय गिरगावामध्ये सकाळपासून विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी जी सुरुवात झालेली आहे ती आत्ताही आपल्याला पाहायला मिळते. तशीच धूम, तसाच उत्साह, तसाच जल्लोष आता देखील संध्याकाळच्या वेळेस देखील आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आजच्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी बऱ्याच गणपती बाप्पांचं विसर्जन होत असतं, परंतु भक्तांचं अंतःकरण जे आहे ते जड झालेलं असतं. जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देत असतात भक्तजन. काही जणांच्या अश्रू दाटून आलेले असतात, कारण 10 दिवस याच बाप्पाची मनोभावे पूजा केलेली असते, परंतु आजच्या दिवशी याच बाप्पाला निरोप द्यायचा असतो. त्यामुळे सर्वच भक्तांना जो आहे तो निरोप देताना त्यांना अश्रू देखील अनावर होत असतात. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर गिरगावातील जे दृश्य आपण पाहतोय इथे आत्ता देखील तो जल्लोष पाहायला मिळते. ढोल ताशाच्या गजरामध्ये बाप्पाचं विसर्जन होताना दिसते. कार्यकर्ते असतील, गणेश भक्त असतील, हे आत्ता देखील त्यांच्यामध्ये तोच उत्साह आहे जो सकाळी होता. मुंबईतील एक खासियत आपण म्हणू शकतो की मोठ्या मोठ्या गणेश मूर्ती आपल्याला पाहायला मिळत असतात. भव्य अशा गणेश मूर्ती असतात आणि हेच आकर्षण पाहण्यासाठी देशभरातून मुंबईत भाविक येत असतात. याच बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, हेच बाप्पाचं रूप पाहण्यासाठी आणि अगदीच सर्वांनाच उत्सुकता असते ती म्हणजे बाप्पाच्या चरणी नतमस्तक व्हायची. परंतु आजचा दिवस अनंत चतुर्दशीचा दिवस आणि आजच्या दिवशी बाप्पाला निरोप देताना मात्र भक्तजन भावूक झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात. आता देखील भव्य मिरवणूक आपल्याला पाहायला मिळते. लागोपाठ एकामागोमाग एक असे गणपती बाप्पा हे विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहे. गिरगावात आता आपण आहोत. गिरगावातील हे थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. साधारण गिरगावातले सगळे गणपती त्यांच्या विसर्जनाची व्यवस्था देखील विशेष करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने महापालिकेने जय्यत तयारी केलेली असणे. गिरगावमधल्या गणपतीचं आणखीन एक विशेष म्हणजे तिथले देखावे. आणि आता या दृश्यांमध्ये आपण बघतोय की गणपती 360 अंशात फिरून खरं तर सगळ्यांना दर्शन देखील देत आहेत. स्नेहा, कदाचित स्नेहापर्यंत आपला आवाज जात नाही, पण 4 ठिकाणची 4 दृश्य आपण बघूयात ज्यामध्ये आपल्या बाप्पाला निरोप देण्याकरता मुंबईकरांनी देखील किती गर्दी केली आहे आपल्याला बघायला मिळू शकतं. आणि गिरगावातली ही दृश्य, खास दृश्य, ज्या रथावरती बाप्पांना आरूढ करण्यात आलेले आहे, पाठीमागे आपण बघतो एक मोठं शिवलिंग साकारण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासमोर अगदी साकार अशी ही बाप्पांची मूर्ती. आणि ज्या रायझरवरती, ज्या स्टँडवरती बाप्पांची मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे तो रायझर देखील गोल फिरतो. म्हणजे अर्थात पुढच्या मागच्या सगळ्याच आपल्या भक्तांना निरोप देत असताना बाप्पा देखील सगळ्यांना दर्शन देतात, असाच सगळा तर यातनं भाव असावा. त्यामुळे गिरगावातले देखावे खरं खास म्हणता येईल. त्यामुळे गिरगावमध्ये वेगवेगळ्या वाडीतले गणपती, म्हणजे खेतवाडीचा युवराज असेल, इतरही काही मंडळं असतील, त्यांच्या या गणपतींना आज निरोप दिला जातोय.
त्यामुळे भव्य दिव्य अशी म्हणजे कमळामध्ये आरूढ असणारी ही मूर्ती, हाच तो विघ्नहर्ता, हाच तो आपला बाप्पा, हाच तो आपला सखा, हाच तो आपला मित्र, हाच तो आपला तारणहार, अशा भावनेने गेली 10 दिवस मनोभावे बाप्पांच्या चरणी साधक बाधक म्हणजे यथाशक्ती ज्याला जमेल त्या पद्धतीने आपली सेवा प्रत्येक कार्यकर्ता रुजू करत असतो आणि तीच भावना प्रत्येक मंडळात दिसून येते. राज्यभरातल्या या गणपतींमध्ये मुंबई असेल, पुणे असेल, प्रत्येक ठिकाणची गणपती मंडळाची एक वेगळी रंगत, एक खासियत असते, एक वेगळा उत्साह असतो. त्यामुळे गेल्या 10 दिवसात ज्या मुंबईकरांना खरं तर बाप्पांच्या दर्शनाला जाणं जमलं नसेल, मग अशा प्रकारे एक एक गणपती, एक एक मंडळाचे गणपती पुढे सरकत असतात आणि दुतर्फा गर्दी करत ही सगळी मुंबईकर मंडळी असतील, पर्यटक असतील, या बाप्पांचं दर्शन घेतात. कुणी बाप्पांना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्याकरता आलेलं असतं, तर कोणी बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आलेलं असतं. त्यामुळे यंदा पर्यावरणपूरक देखावे देखील साकारण्यात आले. शाडूच्या मातीची मूर्ती देखील स्थापित करण्यात आलेली होती. पुढे ज्या छोट्या मूर्ती आहेत त्यांचं विसर्जन करण्याकरता महापालिकेकडनं कृत्रिम तलाव जे आहेत ते ठिकठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. तर उपराजधानी नागपूरमध्ये देखील आपण बाप्पाचा सगळा उत्साह बघतोय आणि जिवंत असे देखावे म्हणजे एका रथावरती आपण जर पाहिलं तर जिवंत असा देखावा जो आहे म्हणजे साक्षात देवतेचं रूप धारण करून एक व्यक्ती तिथं उभा असल्याचं आपण बघतोय. नागपूरमधली देखील बाप्पांच्या उत्साहाची रंगत फार वेगळी असते. आणि रंगत आपण बघतोय नागपूरमधल्या गणपतीची मिरवणूक, ज्यामध्ये आपण बघू शकतो उपराजधानीतली सगळी मंडळं जी आहेत ती आता आपल्या बाप्पांच्या विसर्जनाकरता निघालेली आहेत. हे विसर्जन या ठिकाणी पार पडतंय आणि विसर्जन पार पडत असताना सगळीकडे एकच जयघोष आहे, तो म्हणजे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकरात लवकर या, हीच हाक देत प्रत्येक भाविक आपल्या बाप्पांना निरोप देताना दिसतोय. किंवा एव्हना लहान मुलांमध्ये ही देखील भावना असते की आत्ता कुठे तर तुम्ही आलेला होतात आणि लगेच तुम्ही निघालात, असा भाव व्यक्त करत आपल्या बाप्पांना सगळीकडे निरोप दिला जातो. जाऊयात नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या बरोबर आहेत. उदय, गणपती बाप्पा मोरया, तू देखील म्हणत असशील की पुढच्या वर्षी लवकर या. विशाल, पुढच्या वर्षी लवकर या, कारण बाप्पांचे हे 10 दिवस आनंदाचे असतात, उत्साहाचे असतात आणि या दिवसांची प्रत्येक बाप्पांचा भक्त जो आहे तो वाट पाहत असतो. मात्र आज त्याच बाप्पांना जड अंतःकरणानं निरोप द्यावा लागत आहे. मात्र हा निरोप दिला जात असताना बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर या ही भक्तांनी जी आर्त हाक दिलेली आहे ती बाप्पांनी ऐकावी, त्याकरता जे आहे ते अगदी जल्लोषपूर्ण पद्धतीनं नागपूरकर जे आहे ते बाप्पांना निरोप देत आहे. आपण पाहतोय, आपण सध्या महाल परिसरामध्ये आहे आणि दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळाची ही मिरवणूक आता निघालेली आहे. बाप्पा जे आहे ते विसर्जन मिरवणुकीसाठी निघालेले आहेत. या विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर देश विदेशातले पर्यटक जे आहेत ते या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. इतकंच नाही तर देशभरातल्या वेगवेगळ्या प्रांतातून त्या प्रांताचं वैशिष्ट्य असलेलं पथक म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्राचं ढोल ताशा पथक असेल, केरळचं वेगळं, अशा वेगवेगळ्या प्रांताचे ढोल ताशा पथक जे आहे ते या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. बाप्पांचे भक्त अत्यंत पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सुमारे 3 किलोमीटर लांब ही बाप्पांची विसर्जन मिरवणूक आहे. बाप्पांची मूर्ती आता पंडालाच्या बाहेर आहे, तर त्या विसर्जन मिरवणुकीचा दुसरा भाग जो आहे तो आता या बडकर चौकामध्ये आपण अंदाज लावू शकतो की किती भव्य ही विसर्जन मिरवणूक असेल. ही विसर्जन मिरवणूक अशा पद्धतीने शहरातल्या वेगवेगळ्या मार्गाने जात रात्री उशिरापर्यंत जे आहे ते या दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेश मंडळाच्या बाप्पांचं जे आहे ते विसर्जन केलं जाणार आहे. हे विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आपण पाहतोय की नागपूरकर मोठ्या संख्येने इथे एकवटलेले आहेत आणि मोठ्या संख्येनं नागपूरकरांना गर्दी केलेली आहे. हा सगळा क्षण आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेण्यासाठी, मोबाईलमध्ये साठवून घेण्यासाठी चित्रीकरण आणि फोटो देखील इथं मोठ्या प्रमाणात काढले जातात. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या आणि बाप्पांनाही पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आकर्षण आणि त्यासाठी बाप्पांना दिला जाणारा हा निरोप अभूतपूर्व असं म्हटलं तर वावगवणार नाही. उद्या नागपुरातली रंगत देखील वेगळी असते, वेगवेगळ्या प्रकारचे देखावे आणि अर्थात नागपूरकरांची गर्दी ही देखील यंदाही आवर्जून बघायला मिळाली असणार. उदय,
नक्कीच नागपूरकरांचा गणेशोत्सव साजरा करण्याची एक वेगळी तरा त्यांनी जपलेली आहे. फक्त हा उत्सव धार्मिक न ठेवता सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्याच्या दृष्टीनं कसा महत्त्वपूर्ण असेल या दृष्टीनं देखील नागपूरकर सजग असतात. इको फ्रेंडली गणपती कसा असेल हे देखील आणि अनेक मंडळांना जे आहे ते देशभरातल्या विविध जे प्रमुख धार्मिक स्थळ आहेत त्याचे देखावे सादर केलेले आहे. मग त्यात जगन्नाथपुरीचा देखावा असतील, कर्नाटक मधल्या मंदिराचा असेल, तिरुपतीच्या मंदिराचा असेल, अशा वेगवेगळ्या धार्मिक क्षेत्रांचे देखावे सादर करून फक्त बाप्पा नाही तर वेगवेगळ्या देवी देवतांचे दर्शन जे आहे ते या निमित्तानं गेले 10 दिवस नागपूरकरांना मिळत होते. त्यामुळे नागपूरकरांना ही परंपरा जी आहे ती आतापर्यंत जपून ठेवलेली आहे आणि त्याचं पालन यावर्षी जे आहे ते मोठ्या धडाक्यात केलं. यावर्षीच्या 10 दिवसांमध्ये कुठलीही अनुचित घटना घडणार नाही या दृष्टीनं खबरदारी घेतली. त्यामुळे बाप्पांचं हे जे गणेशोत्सव होता हा अगदी निर्विघ्नपणे जो आहे तो पार पडलेला आहे आणि आता बाप्पा विसर्जनासाठी देखील लागलेला आहे. आपण उदयकडनं अशाच पद्धतीने माहिती घेत राहू. पण ही 4 दृश्य आपण बघतोय गिरगावमध्ये गणपतीचं विसर्जन जे ते पार पडतं आहे आणि या गिरगाव चौपाटीच्या दिशेने आता हे बाप्पा जे आहे ते मार्गस्थ होताना आपण पाहतोय. दुसरं दृश्य जर आपण बघितलं ते लालबागच्या राजाचं दृश्य आहे. आता श्रॉफ बिल्डिंगच्या समोर सगळा फुलांचा वर्षाव बाप्पावरती सालाबादप्रमाणे करण्यात आलेला आहे. आणि तिसरीकडे हैदराबादचं हे दृश्य, हैदराबादमध्ये देखील गणपती उत्सवाचं एक मोठं वातावरण बघायला मिळतं. उंच अशा बाप्पांच्या मूर्ती हैदराबादमध्ये बघायला मिळतात. आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर नागपूरमधलं हे दृश्य ढोल ताशांच्या गजरात आपल्या बाप्पांचा हा उत्सव साजरा केला जातोय. आता ही पुन्हा एकदा गिरगावमधली दृश्य आपण पाहतोय. दळवीचा राजा असेल, खेतवाडीचा राजा असेल, प्रत्येक वेगवेगळ्या चाळीतले मॅन्शनमधले राजा आता आपल्या सगळ्या भक्तांची प्रार्थना आपल्या चरणी रुजू करून घेत आता विसर्जनाच्या दिशेने निघाल्याचं आपण बघतोय. गणरायाला 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर निरोप दिला जातोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बाप्पा मोरयाचा गजर आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तूच विघ्नहर्ता, तूच खरं तर संकटमोचक आणि तूच आमचा सखा आणि मित्र. याच भावनेतनं आपल्या या बाप्पांची पूजा अर्चा मनोभावे यथाशक्ती जमेल तशी. मग अगदी जर आपण बघितलं या महाराष्ट्रात तर गरिबाच्या छोट्याशा घरात देखील बाप्पा विराजमान होतात. तर दुसरीकडे महालात विराज होणारा मंडळातला बाप्पा देखील आपल्याला बघायला मिळतो. कुठे पुरणाचे नैवेद्य असतात तर कुठे ओल्या सारणाचे नैवेद्य असतात, कुठे उकडीचे मोदक असतात, कुठे आपण जर पाहिलं तर खव्याचे मोदक देखील बाप्पांच्या चरणी अर्पण केले जातात. जो भक्त ज्या पद्धतीने त्याच्या पद्धतीने यथाशक्ती जे काय आपल्याला देऊ करेल, अगदी लाल तांदळाच्या पिठाचे मोदक देखील बाप्पा अगदी आवडीने स्वीकारून घेतो. कारण हीच सेवा, साधा भोळा भाव बाप्पाला आवडत असतो, तो रुजू करून घेतो. हीच ती प्रथम देवता आहे ज्याला आपण कुठल्याही कार्यात त्याचं पूजन करतो आणि ते पूजन करूनच त्या कार्याची सुरुवात करतो. अगदी वहीवरती सुद्धा नव्या वर्षातल्या पाठ्यपुस्तकात लिखाणाची सुरुवात करत असताना तो लहान विद्यार्थी सुद्धा श्री गणेशाय नमः असं लिहूनच आपल्या अभ्यासाची सुरुवात करत असतो. कारण कार्य सखल सुफल यशस्वी व्हावं यासाठीच खरं तर बाप्पांचं नमन केलं जातं. हाच बाप्पा 10 दिवस आपल्याकडे स्थापित होतो आणि याच बाप्पाचं पूजन करतो, त्याचे आपण लाड करतो. त्याच्या लाडाबरोबरच आपण देखील स्वतःचे लाड करून घेतो. त्याच्याबरोबरीनेच आपण मोदकांचा देखील सेवन करतो. हा प्रसाद गोड मानून आता बाप्पा 10 दिवसाच्या पाहुणचारानंतर विसर्जन स्थळाच्या दिशेने निघालेला आहे. आतिषबाजी जी आहे ती मुंबईमध्ये केली जाते. मुंबईतली रंगत देखील औरच असते, पुण्यातली देखील और असते. प्रत्येक ठिकाणची एक विसर्जनाची खासियत आहे, सोहळ्याची खासियत आहे, एक प्रथा आहे, परंपरा आहे. आणि या सगळ्या प्रथा परंपरातनं, या वैविध्यातनं, रंगारंग सोहळ्यातनं आपल्या बाप्पाला आपण निरोप देतोय आणि हा बाप्पा देखील आपल्याकडनं निरोप घेतो. त्यामुळे अर्थातच गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. आणि लवकर येत असताना पुढलं वर्ष देखील सखल सुफल आणि सगळ्यांकरता यशस्वी राहू दे. हे वर्ष देखील तू आम्हाला ऊर्जा देऊन गेला आणि अशाच पद्धतीने ऊर्जा देत राहा, हीच भावना प्रत्येक भाविक बाप्पांच्या चरणी व्यक्त करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणजे अर्थातच हा वक्रतुंड आहे, हा निर्विघ्न आहे, हा आपल्या सतत आपल्या एका हाकेवरती धावून येणारा आपली देवता आहे. हीच भावना प्रत्येकाची असते. एका हातात याच्या सुदर्शन चक्र, दुसऱ्या हातात शंख आहे आणि याच्या या 4 हातांमध्ये वेगवेगळी शस्त्र आहेत. ती प्रतीकं आहेत आणि ती प्रतीकच खरं तर मानवाला प्रत्येक संदेश, वेगवेगळ्या पद्धतीचे संदेश देत असतात. आणि जेव्हा म्हणून या पृथ्वीवरती
काही अन्यायाचं वातावरण झाले तेव्हा देखील बाप्पाने वेगवेगळ्या रूपात अवतरण घेत सगळ्या भक्तांना तारलेलं आहे आणि अशाच प्रकारे तो आमच्या पाठीशी राहा, सोबत राहा, हीच भावना यावेळी सगळे भाविक व्यक्त करतात आणि म्हणून तर ते म्हणतात की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर या दोन्ही ठिकाणची दृश्य बघत असताना तुम्हाला दिसत असेल की मोठा उत्साह आहे. एकीकडे गिरगावमधली दृश्य, दुसरीकडे लालबागचा राजा मजल दरमजल करत अगदी इंचाने तो पुढे सरकतोय, कारण या राजाला बघण्यासाठी सगळे गर्दी करत असतात. दोन ठिकाणची दृश्य आणि दोन्ही ठिकाणी असणारं बाप्पांचं हे साजिरं गोजिरं असं रूप, प्रसन्न अशी ही देवता, ही त्यांना प्रसन्न करणारी आहे. ही देवता आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कलेत सगळ्यांवरती प्रसन्नतेचा शिडकावा करणारी आहे. कलेचे उपासक या बाप्पांच्या चरणी लीन होतात. सर्वसामान्य भाविक देखील आपल्या समस्या, आपलं मागणं मांडण्यासाठी याच्या चरणी लीन होतो आणि सगळ्यांचा हा बाप्पा म्हणणं ऐकून घेत असतो. याच्या गजकरणातनंच तो सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत सगळ्यांचं दुःख तारत असतो. अशीच या सगळ्या मूर्तीच्या प्रतिकृतीतनं एक भक्तांची प्रत्येकाची भावना असते. त्यामुळे पुन्हा एकदा वेगवेगळ्या प्रकारची दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण घरी बसल्या बसल्या बघतायत. जल्लोष आहे, गुलाल उधळला जातोय आणि या रंगरंग सोहळ्यात सगळेच जण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. आपल्याकडे संस्कृती कायम म्हणण्यात आलेलं आहे, देवतांना कायम म्हणजे संतांनी असं म्हटलेलं आहे की देवाला भेटायला जावं तर नाचत गाजत जावं आणि त्याला निरोप देखील नाचत गाजत द्यावा. गिरगाव चौपाटी पोलीस चौकी आणि त्याच्या समोरून हा बाप्पा आता पुढे चाललेला आहे. एकीकडे मुंबईतली गिरगाव चौपाटीवरची दृश्य, दुसरीकडे नागपुरातनं देखील आपण जर बघितलं तर हे हलते देखावे, संकटमोचक बजरंगबली याचं रूप घेत एका भक्तानं या रथावरनं बाप्पांच्या मिरवणुकीत सहभाग घेतलेला आहे. म्हणजे हालते देखावे, जिवंत देखावे ही आपल्या खरं तर गणपती बाप्पाच्या उत्सवातल्या संस्कृतीतली एक खासियत राहिलेली आहे आणि या मानवी देखाव्यातनंच काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न असतो. धुळ्यातील मानाचा गणपती त्याचंही विसर्जन पार पडतंय आणि तिथल्याच एका मशिदीसमोर आल्यानंतर मुस्लिम बांधव देखील या बाप्पांचं पूजन करतात. सालाबादप्रमाणे प्रथा परंपरा ही प्रत्येक ठिकाणची, सगळ्या वर्गाला धर्मामध्ये स्थान देण्यात आलेलं असतं, सगळ्या धर्मियांना समाविष्ट करून घेण्यात आलेलं आहे. एकतेचा संदेश यातनं देण्यात आलेला आहे. त्यामुळे मशिदीसमोर आल्यानंतर मुस्लिम बांधव देखील या बाप्पांचं स्वागत करतात, त्यांच्यावरती फुलाचा वर्षाव करतात. तसा मानाचा गणपती धुळ्यातला हा सगळ्यांची वंदना स्वीकारत, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत आता पुढे जातोय आणि ही त्याची दृश्य आहेत ज्यातनं एकतेचा भाव व्यक्त होतो. ही भावना आहे सर्वसमावेशकतेची, ही भावना आहे बाप्पांच्या चरणी लीन होणाऱ्या सगळ्या भक्तांची, श्रद्धेची ही भावना आहे, सबुरीची ही भावना आहे आणि याच भावनेतनं 10 दिवसातला हा उत्सव जो आहे तो पार पडतोय. काही ठिकाणी पावसाची सुरुवात झाल्याचं आपण बघतोय. जणू काही हा पाऊस देखील या बाप्पांचं स्वागत करतोय. गिरगाव चौपाटीवरती आता हा भव्य दिव्य असा मंडळाचा गणपती विसर्जनाकरता पोहोचलेला आहे. दुसरीकडे नागपुरातलं देखील आपण जर पाहिलं तर रथावरती जिवंत देखावे साकारत, आतषबाजी करत या बाप्पांना निरोप दिला जातो. मुंबईतून गणपतीची मिरवणूक करण्याची ही लाईव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बघता आणि अर्थात बाप्पा मोरया रे हीच भावना व्यक्त करत असणार. गेल्या 10 दिवसात या सगळ्या रंगारंग घडामोडी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण घरी बसल्या बघितलं. बऱ्याच वेळेस आपलं बाहेर पडणं होत नाही, गर्दीचा माहोल असतो. अशावेळी त्यातली प्रत्येक रंगारंग घडामोड आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत एक प्रकारे आम्ही त्यात प्रत्यक्ष प्रेक्षकांना सहभागीच करून घेतल्याची आमची भावना आहे. त्यामुळे बाप्पा मोरयाच्या आमच्या मुलीच्या माध्यमातून असेल किंवा आता ही जी लाईव्ह दृश्य आपण बघतो त्या माध्यमातून असेल, हा सगळा रंगारंग उत्सव आपल्यापर्यंत पोहोचतो. आणि यातनं आमची देखील भावना आहे वारंवार अशाच प्रकारचा हा उत्सव, त्यातली ही दृश्य, हा उत्सव आहे दृश्यांचा आणि ही दृश्य आपल्याला आनंद देते. ही दृश्य आपल्याला एक प्रकारे
आपल्या बाप्पाला निरोप देत असताना गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असंच म्हणण्याची खरं तर प्रेरणा देतात. त्यामुळे काही ठिकाणी या पावसातनं मार्ग काढत मुंबईत गिरगावातल्या वेगवेगळ्या मंडळाचे हे गणपती हळूहळू पुढे सरकतात. दुतर्फा गर्दी आपण बघतोय. बरं, पाऊस सुरू आहे, यात मुंबईकरांचा उत्साह देखील आपण बघतोय. छत्री उघडून कुटुंबासह हे सगळी मंडळी जी आहेत ती आपल्याला बाप्पाला बघण्यासाठी, आपल्या लाडक्या बाप्पाला बघण्यासाठी दुतर्फा गर्दी करतात. तसंच नागपुरात देखील आपल्याला बघायला मिळत आहेत मोठमोठे LED लावण्यात आलेले आहेत. वाजत गाजत छोट्या रथांवरती वेगवेगळे देखावे करत अगदी शीख बांधव देखील आपण जर पाहिलं तर त्यांच्या सणांमध्ये देखील वेगवेगळ्या कसरती करताना आपण त्यांना बघत असतो. ते देखील या उत्सवात सहभागी झालेले आहेत. पुन्हा मुंबईतल्या गिरगावातलं दृश्य म्हणजे अर्थातच या रथाच्या अवतीभोवती बाप्पांच्या चरणी बसलेला हा प्रत्येक कार्यकर्ता केवळ 10 दिवस नाही तर गणपती बाप्पाचं पाद्यपूजन झालं त्या क्षणापासून मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता हा बाप्पाच्या चरणी आपली सेवा रुजू करत असतो. नागपूरमध्ये हे सगळे शीख बांधव वेगवेगळ्या धाडसी अशा आहे कसरती करताना आपण बघतोय. हा उत्सव आहे सगळ्या धर्मियांचा, हा उत्सव आहे सर्वसमावेशकतेचा, हा उत्सव आहे एकतेचा. हाच खरं तर यातनं संदेश देण्याचा प्रयत्न होत असतो. आणि यावेळी बाप्पांच्या मिरवणुकीत वाटचाल करत असताना सगळ्यांचं मनोरंजन देखील व्हावं, या कसरती देखील सगळ्यांना बघायला मिळाव्यात, हाच यातनं एक उद्देश असतो. मुंबईतल्या गिरगावातला आणखीन हा एक गणपती आपण बघतोय गरुड रथावर आरूढ होत बाप्पा जे आहेत ते पुढे वाटचाल करतात. नागपुरात देखील नागपूरकरांची गर्दी प्रत्येक ठिकाणची एक वेगळी खासियत असते. आता नागपूरमधले देखावे देखील वेगवेगळे असतात, पर्यावरणपूरक असतात. अर्थात देखावे हे पर्यावरणपूरकच असले पाहिजे. पण ज्या प्रकारे आपण पूर्वीच्या लग्नांमध्ये तामझाम बघायचो की हे रंगारंग अशा लाईटने सजलेले छत्र आपण बघतो, त्या छत्र देखील नागपूरच्या या वेगवेगळ्या मिरवणुकांमध्ये बघायला मिळतात. खास करून गणपती उत्सवात आवर्जून बघायला मिळतात. 4 ठिकाणची दृश्य. गिरगावचा गणपती आपण बघतोय, लालबागचा राजा जो तो वाटचाल करत पुढे जातोय. लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उद्याची दुपार उजाडेल. आणि दुसरीकडे ढोल ताशांचं गजर, पुण्यातला हा ढोल ताशांचा गजर, चौथीकडे नागपूरमधली ही सगळी दृश्य. आणि अर्थातच हा आपण बघताय मुंबईचा राजा. मुंबईमध्ये देखील प्रत्येक गणपतीची भव्य दिव्य अशी मूर्ती, प्रत्येकाची मुद्रा, कुणी बैठ्या अवस्थेत, कुणी नर्तक अवस्थेत, कुणी अगदी आक्रमक युद्धातील मुद्रा घेत, अशा या प्रकारच्या किंवा एक मुद्रा ही शय्यास्थानावरची देखील दिसते विष्णू मुद्रेतली. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्र्यातल्या वेगवेगळ्या मंडळांच्या बाप्पांच्या मूर्ती सगळ्यांना आशीर्वाद देत, सगळ्यांची वंदना स्वीकारत आता विसर्जन स्थळाच्या दिशेने वाटचाल करतात. आणि पुन्हा ही नागपुरातली दृश्य. मुंबईतल्या गिरगावमधली दृश्य, नागपूरमधली ही दृश्य, हा सगळा रंगारंग सोहळा. अर्थात या सोहळ्यात आहेत, सोहळ्यामध्ये प्रत्येकाच्या मनात आहे एक खंत. कारण 10 दिवसाच्या या सगळ्या बाप्पांच्या वास्तव्यात आपण मनोभावे त्यांची पूजा करत असतो, त्यांच्या चरणी आपली सेवा रुजू करत असतो. आणि आपण बाप्पा निघालात, पुन्हा आपल्या गावी निघालात आणि परत आपण कधी येणार आहात, हाच एक